रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून ऐतिहासिक पुतळ्याच्या संरक्षणाची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। मिरज शहरातील छत्रपती शाहू महाराज चौकासह विविध ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक पुतळ्याच्या परिसरात अनधिकृत वाहनतळ व फेरीवाल्यांचा गोंधळ वाढत चालल्याने अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाने महापालिका प्रशासनाकडे निवेदन सादर करत तातडीने कारवाईची मागणी केली। सांगली जिल्हा अध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनास सांगितले की पुतळ्याच्या परिसरात नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन फलक लावावेत, तसेच स्वच्छता व शिस्त राखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करावी। छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाभोवती वाढणाऱ्या गोंधळामुळे स्मारकाचे पवित्र वारसा धोक्यात येत असल्याचा इशारा देत विलास देसाई यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। या निवेदनावर अमरसिंह पाटील, तानाजी भोसले, ॲडव्होकेट पूजा जाधव, संतोष माने, अक्षय मिसाळ, किरण बुजुगडे, विजय धुमाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। शहरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। महानकर निप्ससाठी मिरजहून आदी माने। मिरजमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज चौक या चौकाचं नामकरण येथील सर्व बहुजन समाजाने केलं आणि या ठिकाणी शाहू महाराजांचं चिरंतर स्मारक व्हावं या दृष्टीने या ठिकाणी एक स्मारक उभा केलेलं आहे। अतिशय देखणं स्मारक झालेलं आहे, परंतु या ठिकाणी महापालिकेच्या दुर्लक्षामुळं या ठिकाणी या स्मारकाच्या भोवती कांदा बटाटा विकणे, नारळ विकणे, चप्पल विकणे, गालीचे, चादरी असे विकणे, काही रिक्षा पार्किंग, काही लोक गाड्या सोडून जातात, कचऱ्याचे ढीग टाकलेले आहेत आणि या ठिकाणी रात्रीच्या वेळेला चिकन 65 विकण्यासाठी एक गाडी लागते आणि त्या गाडीमुळं या ठिकाणी रात्री या ठिकाणी दारू प्यायचे लोक दारू पिण्यासाठी येतात, काही गांजाडी लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी वास्तव्य करतात आणि यामुळं या ठिकाणी वारंवार आम्ही पदाधिकारी यांना कायम सांगतो की तुम्ही कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकाच्या भोवती अशा प्रकारची गर्दी करू नका आणि आम्ही आज महापालिकेला निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही नो ऑफर झोन या ठिकाणी पार्किंग करू नये किंवा कोणत्याही प्रकारचा व्यापार याच ठिकाणी असं नाही, मिरजेमधील किंवा सांगलीमधील संपूर्ण जे महापुरुषांचे पुतळे किंवा स्मारक आहेत या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारची परवानगी देऊ नये। त्या ठिकाणचं महापुरुषांच्या स्मारकाचं पावित्र्य राखलं जावं या हेतून आम्ही आज महापालिकेला पत्र दिलेलं आहे, तसंच पोलीस प्रशासनाला सुद्धा आज पत्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण आता बघितलं की हे लोक जे आहेत आत्तासुद्धा आमच्यासमोरसुद्धा त्या ठिकाणी कांद्याची विक्री चालू आहे, त्या ठिकाणी त्यांना वारंवार सांगतोय परंतु ते ऐकत नाहीत आणि यातूनच काही मग घटना वादावादीचे प्रसंग होऊ शकतात आणि मग वादावादीच्या प्रसंगामुळे तुम्हाला माहीत आहे मिरजेमध्ये आत्ता की तू कुठल्या जातीचा आणि मी कुठल्या जातीचा यावरून ठिणगी पडू शकते आणि यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो। याची प्रशासनानं ताबडतोब खबरदारी घ्यावी आणि या ठिकाणी हे सगळे प्रकार शाहू महाराजांचं स्मारक आणि अन्य स्मारकाच्या ठिकाणचे हे पोलीस प्रशासन आणि महापालिकेनं ताबडतोब बंद करावेत, अन्यथा आम्हाला मराठा महासंघाच्या मार्फत फार मोठे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभा करावे लागेल।